पुणे म्हणजे फक्त शहर नाही. पुणे म्हणजे संस्कृतीचं उगमस्थान. पुणे म्हणजे परंपरेचं जिवंत ग्रंथालय. ज्या ग्रंथावर पहिल्या पानावर उमटतं नाव महात्मा फुले मंडई. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या काळात ही इमारत उभी राहिली. त्यामुळे याला रे मार्केट देखील म्हणून ओळखले जायचे. स्वातंत्र्यानंतर या वास्तूचे रे मार्केट हे नाव बदलून समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले या नावामुळे या दगडी वास्तूला अमरत्व मिळाले हे निश्चित. पुण्याचा वारसा म्हणजे केवळ दगडांची रचना नाही, तो आहे इथल्या प्रत्येक भिंतीत, प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक देवळाच्या घंटानादामध्ये जपलेला इतिहास. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. आज आपण तुळशीबागेतील प्रसिद्ध असे राम मंदिर बघायला चाललेलो आहोत. आपण मंडई येथे आलेलो आहोत. तुम्ही बघताय माझ्या मागे मंडई आहे आणि आपल्याला गाडी पार्क करण्यासाठी इथे पुणे महानगरपालिकेचं पार्किंग आहे. या ठिकाणी गाडी पार्क करून आपण तुळशीबागमध्ये जाऊ शकतो. 4 व्हीलर पार्किंगसाठी एकमेव ठिकाणी या ठिकाणी हे आहे. आणि तुम्ही बघत आहात माझ्या मागे मंडई आणि मेट्रो स्टेशन ह्याच्या मागच आहे. सो गाईज, चला आपण आता तुळशीबागमध्ये जाऊयात राम मंदिराचे दर्शन घ्यायला. लेट्स गो गाईज. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नवकंजलोचन कंज मुख करकंज पद कंजारुणं श्रीराम 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 कंदर्प गणित अमित छवि नवनील मीरद सुंदरं पटपीतमानहु तडित त्रुचि शुचि नौमि जनकसुतावरं श्रीराम 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 भजु दीनबन्धु दिनेश दानव दैत्यवंश निकन्दनं रघुनन्द आनन्द कंद कौशल चन्द दशरथ नन्दनं श्रीराम 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 शिरमुकुट कुण्डल तिलक चारु दारु अङ्गविभूषणम् आजानुभुज शरचापधर संग्रामचित खरदूषणं श्रीराम 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 इति वदति तुलसी. आत्ता आपण तुळशीबागेतल्या रस्त्याने आतमध्ये जातो मंदिराकडे. आणि हा सगळा तुळशीबागचा परिसर आहे. सकाळ सकाळ आल्यामुळे इथं आपल्याला गर्दी दिसणार नाही मित्रांनो, परंतु सकाळचं दर्शन चांगलं होईल म्हणून आपण लवकर आलेलो आहोत. सो गाईज, आता आपण दुसऱ्या रस्त्याने आतमध्ये जात आहोत. या.
महात्मा फुले मंडईच्या जवळ असलेले तुळशीबाग आणि राम मंदिर हा ऐतिहासिक वारसा सांस्कृतिक राजधानी पुणे शहराच्या मध्यभागात स्थित आहे. पूर्वी या ठिकाणी श्री खाजगीवाले यांची तुळशीची बाग होती. राम मंदिराची स्थापना इसवी सन 1761 मध्ये पेशवाईतील प्रसिद्ध आणि कर्तबगार व्यक्तिमत्व श्री नारोअप्पा खिरे यांनी केली. नारायण यांचा जन्म श्री रामदास समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील पाडळी येथे झाला. श्री नारायण उर्फ नारो अप्पाजी खिरे हे लहान वयातच पुण्याला श्री गोविंदराव खाजगीवाले यांच्याकडे आश्रयास आले. श्री नारायण हे रामभक्त होते आणि श्री खाजगीवाले यांना नेहमी ते तुळशी काढून देत असत. 1750 साली बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी नारो अप्पाजी यांना पुणे प्रांताचे सरसुभेदार केले. इसवी सन 1761 मध्ये नारो अप्पाजी यांनी राम मंदिराची स्थापना केली आणि पानिपतच्या भीषण युद्धानंतर लगेचच फेब्रुवारी-मार्च महिन्यात राम मंदिराच्या पायाचा मुहूर्त केला. इसवी सन 1763च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मंदिराचा उंबरठा मुहूर्तावर बसवण्यात आला. इसवी सन 1765च्या नोव्हेंबरमध्ये उमाजी बाबा पंढरपूरकर यांनी घडवलेल्या राम लक्ष्मण व सीता यांच्या मूर्तीची स्थापना मंदिरात करण्यात आली. रामासमोरची काळ्या पाषाणातील दास मारुतीची मूर्ती बखतराम पाथरवट गुजराती यांनी घडवलेली आहे. पुढील 4 वर्षांमध्ये गणपती व पार्वती यांच्या मूर्ती नारायण पाथरवट यांच्याकडून करवण्यात आल्या. राम मंदिर पूर्ण होण्यास बराच कालावधी लागला. राम मंदिराचे काम नारो अप्पाजी यांचे चिरंजीव रामचंद्र यांच्या काळात पूर्ण झाले.
देवस्थानास इनामे प्राप्त झाली. खर्ड्याच्या लढाईसंदर्भात केलेल्या नवसानुसार सवाई माधवराव पेशवे यांनी उत्तरेकडील दरवाजावर नगारखाना आहे तिथे चौघडा सुरू केला. मंदिराला उत्तर, दक्षिण, पश्चिम अशा तीनही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. त्याचबरोबर मंदिर परिसर हा जवळजवळ 1 एकरात पसरलेला आहे. सध्या असलेला लाकडी मंडप हा इसवी सन 1884 मध्ये नंदराम नाईक यांनी बांधलेला आहे. सभामंडप 20 फूट उंचीचा असून त्यात 3 दालने आहेत. मंडपाचे छत लाकडी असून त्यावर सुंदर नक्षीकाम आहे. मंदिराचे शिखर याची उंची 140 फूट असून शिखरावर कोनाडे आहेत ज्यात देवता, साधू, संत व पेशवेकालीन व्यक्तींच्या मूर्ती आहेत. शिखरावर कळस 4 फूट आहे. असे शिखर पुण्यात दुसरीकडे कुठेच नाही. आजही 250 वर्ष जुने असलेल्या या पेशवेकालीन मंदिरात प्रवेश केल्याबरोबर तुळशीबागेत बाजारातील धांदल विसरून या ठिकाणी लाकडी शिल्पकला पाहून येथील दिव्य शांतता अनुभवून मन शांत आणि तृप्त होते. आपण थेट इतिहासाशी संवाद करायला सुरुवात करतो. मित्रांनो, महात्मा फुले मंडई आणि तुळशीबाग ही फक्त खरेदीची ठिकाणं नाहीत, तर ही पुण्याच्या परंपरेची, संस्कृतीची आणि श्रद्धेची जिवंत स्मारकं आहेत. जोपर्यंत आपण या वारशाला जपत राहू तोपर्यंत पुण्याचं वैभव जिवंत राहील. मित्रांनो, मंदिरातील संपूर्ण देवदेवतांचे आपले दर्शन झालेले आहे. मंदिर अतिशय सुंदर असून या ठिकाणी सकाळच्या वेळेस जर तुम्ही आला तर अतिशय शांत वातावरणात दर्शन मिळू शकतं. मित्रांनो, तुळशीबागमध्ये येऊन आपलं राम मंदिराचं अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे. आणि मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो गाईज, धन्यवाद.